अगं मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये। मी तुला हे सांगायला थांबले की उद्या जानकीचं डोहाळ जेवण आहे। मी काय करायचंय? अमृता, काही झालं तरी आपण वामन दादांची माफी मागितलीच पाहिजे। तुझ्याकडून माझ्याकडून थोड्या थोड्या चुका झाल्या आहेत। जानकी अगं आपण लगेचच वामन काकाची माफी मागितली आहे। आधी काय झालं ना ते आता नको आठवायला। आपण याच्या पुढे काय करायचं हा विचार केला पाहिजे। खरं तर माझं ना डोकंच बधीर झालंय। कोण कोणावर कधी चिडेल ना काही सांगता येत नाही। जानकी, अमृता, अगं काय चाललंय काय तुमचं? डोहाळ जेवण एक दिवसावर आलं, तुम्हाला गप्पा मारायला वेळ कसा मिळतो? आत्याबाई, एवढं सगळं झाल्यावरही आपण डोहाळ जेवण करणार आहोत? एवढं सगळं म्हणजे काय झालंय घरात? आणि जे काय झालंय ना ते चांगल्यासाठीच झालंय। माझ्या नरसिंहाला बदनाम करायचा ज्या कोणी प्रयत्न केलाय ना तो फसलाय। माझा नरसिंहच मोठा किल्लेदार आहे। आता घरावर घिरट्या घालणाऱ्या सगळ्या गिधाडांची तोंड बंद होतील बघ। हे कोणाबद्दल बोलताय तुम्ही? मला ना या विषयावर जास्ती चर्चाच करायची नाहीये। आपल्याला तयारी लागलं पाहिजे डोहाळ जेवणाच्या। आणि हो, तुझ्या आईलाही फोन केलाय बरं का मी, त्याही येतीलच आता। चला चला तयारीला लागा तुम्ही। वामनराव, तुम्हाला शोधत होतो। का? तर तुम्हालाही मला दोन शब्द सुनवायचेत की काय? अहो असं काय बोलताय वामनराव? जे काही झालं त्याबद्दल काय करू? जाऊन दादाची माफी मागू का जानकीचे पाय धरू? नाही हो, मला असं म्हणायचं नव्हतं। अहो माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। फकनीस, तुमचा माझ्यावर विश्वास आहे का नाही याने आता मला काहीही फरक पडत नाही। इनफॅक्ट घरातल्या कोणाचाच माझ्यावर विश्वास आहे का नाही याने मी चांगला माणूस आहे का वाईट माणूस आहे हे ठरतच नाही। वामनराव, अहो मी काय किंवा घरातलं दुसरं कोणी काय तुमच्या निष्ठेबद्दल शंकाच घेऊ शकत नाही। वाकनेस, निष्ठा नोकर माणसाने दाखवायची असते, मालकानी नाही। आतेबाई, तू कधी आलीस? हे आत्ताच आले रे। किती दिवसांनी कामात असं घडून गेलायस? आतेबाई, इतके दिवस कुठल्याच कामात लक्ष लागत नव्हतं माझं। माझ्या अस्तित्वावरच प्रश्न निर्माण झाल्यावर कसं काय लक्ष लागेल तो अनुभव गेल्या काही दिवसांमध्ये मी घेतलाय। माझ्या जवळची सगळी माणसं माझ्यापासून लांब जात होती। मी कधी लांब गेले रे तुझ्यापासून? तुम्ही काही माणसं कायम माझ्या बरोबर होतात आतेबाई, पण मला असं वाटत होतं मीच या घरापासून खूप लांब चाललोय। पूर्वी ज्या घरात येण्याची ओढ असायची तेच घर लांबून जरी दिसलं तरी कापर भरायचं। वाटायचं गेटवरचा सिक्युरिटी गार्ड सुद्धा आपल्याला प्रश्न विचारेल। अरे पण आता सगळं मळप दूर झालंय। हे घर तुझं आहे, आम्ही सुद्धा सगळेजण तुझेच आहोत। एक मळप दूर झालंय आणि दुसऱ्याने अख्खा अंधार पसरलाय आयुष्यात माझ्या। म्हणजे? आतेबाई, वामन आणि अहिल्या असे कसे वागले माझ्याशी? अहिल्याचं मी समजू शकतो, पण वामनचं काय? माणूस असा पटकन बदलू शकतो? मी मागेही एकदा तुला सांगितलं होतं, आता परत सांगते। एखाद्या गोष्टीच्या जितक्या खोलात जाशील ना तितकी त्याची नवी रूपं आपल्याला बघायला मिळतात। तू तुझं काम कर, या बाकीच्या सगळ्या गोष्टी मनातनं काढून टाक। आता घरात प्रसन्न वातावरण असायला हवं। उद्या जानकीचं डोहाळ जेवण आहे आणि हा जरी बायकांचा उत्सव असला ना
तरी मला तू तिथे हवायस. आत्याबाई, काय नाही, हवायस म्हणजे हवायस. ह्या पुढे या निष्ठेबिष्ठेच्या गप्पा माझ्याशी मारायच्या नाहीत. वामनराव, नक्की काय बी नसलंय तुमचं, मला कळतच नाहीये. माझं नक्की काय बिनसलंय ना ते जाऊन तुमच्या मालकाला विचारा किंवा मग त्याची तळी उचलणाऱ्या आत्याला विचारा. कळलं? हो वामनराव, मला बोलू तरी द्या की. तुम्ही रिपोर्ट बदलले तसं कोणाचंच म्हणणं नाही, अगदी साहेबांचंही. पण कदाचित अहिल्या वहिनी. वाकणीस बास. अहिल्याचं नाव सुद्धा घेऊ नका. ही बायको आहे माझी आणि ह्या घरात इतर कुणाही पेक्षा जास्त जवळची आहे ती. मला कळलं? आधी अपमानाच्या आगीत जाळून त्यानंतर हे मधाचं बोट साठवायला तुम्हाला कोणी पाठवलंय हे न कळणं इतका मूर्ख दूधखोळा नाहीये मी. कळलं? त्यामुळे ह्यापुढे हा विषय माझ्याशी बोलायचा नाही. अहो नाही, मूल दत्तक घेण्याचा निर्णय अजूनही तसाच आहे. आम्ही लवकरच लीगल फॉर्मॅलिटीज पूर्ण करायला. ओके? काय मग झाली का डोहाळे जेवणाची तयारी? घरात मोलकरणी आहेत की ऐनवेळी कामाला? त्यांना फुकटच पोचतोय ना. डोहाळे जेवण पण एका मोलकरणीच आहे, लक्षात आहे ना तुमच्या? या घरातल्या सगळ्या मोलकरणींना मी चांगलीच ओळखते. आणि या घराचे वारस सुद्धा या घराच्या मोलकरणीत जन्माला घालणार आहेत, नाही का? कारण कधी ना कधी आता मलाही दिवस जातीलच. पण तुमच्यासारख्या खानदानी बाईच्या वाट्याला दत्तक पोरग सुद्धा येऊ नये. तुम्हाला टोमणा मारते? अहो मग काय कौतुक करते का तुमचं? खरं सांगू काय, तुम्हाला टोमणे मारायला ना लई मजा येते. हो का? मलाही एखाद्याच्या कानाखाली वाजवायला खूप मजा येते. चुकून मारसाल बिरसाल एखाद दिवशी, मग जागचा हलू बी देणार नाही तुम्हाला. कसं आहे ना, भांडी घासून घासून माझे हात जरा लईच कडक झाले. खूप बोलते, पण एक गोष्ट लक्षात ठेव. आता गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. म्हणजे आम्ही किती दिवस सारखं ऐकून घ्यायचं? तुम्ही आणि तुमचा नवरा कागद बदलायच्या प्रकरणात रंगे हात पकडला गेलाय. त्यामुळं आता नजर खाली करून राहायचं घरात. सुगंधा, माझ्या नवऱ्याबद्दल एकही शब्द ऐकून घेणार नाही मी. हे सगळं पूर्वी. आता तुम्ही पण आमच्यासारखेच कानफाटे आहात. अजून कसा नाही आला वामन काका? काका, मी तुझ्याशीच बोलायला थांबले. का? माझा अजून काही अपमान करायचा राहिलाय का? आज दिवसभरात मी किती पैसे कमवले याचा हिशोब द्यायचा आहे. नाही काका, मी त्या दिवशी जे काही बोलले त्याबद्दल मला माफी मागायची आहे तुझी. जुनं झालं ते. आता दादाचे रिपोर्ट सुद्धा मीच बदलले आहेत असा नवीन गुन्हा दाखल झालाय माझ्यावर. अर्थात ह्यावर तुझं काहीतरी मत असेलच. नाही अरे काका, मला त्याबद्दल काही बोलायचं नाहीये. मी तुला हे सांगायला थांबले की उद्या जानकीचं डोहाळ जेवण आहे. ना
मी काय करायचंय? ओ ओ ओ तिला किंवा तिच्या बाळाला नजर लागू नये म्हणून मग दिवसभर मी बाहेर थांबायचंय का? हा? प्लीज अरे काका, नको ना असं काहीतरी बोलूस. आधीच माझ्याजवळ माझी अशी माणसं फार कमी राहिले ज्यांच्या समोर मी मन मोकळं करू शकते. काय आहे ना, तू, तुझ्या वडिलांनी, तुमचं आणि माझं मन एवढं मोकळं करून टाकलंय ना आता, की आपल्या मनात खरं काय आहे ते बरोबर कळतं एकमेकांना. काका, काका असं खरंच नाहीये रे. मी खरंच फक्त जानकीच्या डोहा जेवणाबद्दल बोलायला थांबले. आणि घरातल्या कुठल्याही फंक्शनला तुझ्याशिवाय मजा येत नाही. त्यामुळे मला तू उद्या हवायस. एक मिनिट. मुळात ही जानकी कोण? आपल्या घरातली कोणी व्यक्ती आहे का? आणि असेल तर मला आता आठवत नाही. गुड नाईट. कसला एवढा विचार करतेस जानकी? नको करूस. अगं, आज आपल्यासाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे. सगळ्यांचे मनसुबे उधळून मी किल्लेदारच आहे हे आता सिद्ध झालंय. पण हे सगळं होत असताना आपल्या जवळची माणसं आयुष्यभरासाठी लांब गेली आहेत. त्याचं काय? काय म्हणणं आहे तुझं? या एवढ्या सगळ्या प्रकारानंतर मी पुन्हा जाऊन त्याची माफी मागावी? केवळ आत्याबाईंसाठी त्याला घरातून हाकलून दिलं नाही हे त्यानं त्याचं नशीब समजावं. अहो पण वामन दादा असं काहीतरी करतील माझा नाही विश्वास बसत आहे. आणि हे सगळं आपल्याला सांगितलं कोणी? परशुदादांनी का? ते का सांगताय? तुम्ही नीट विचार करून सांगा. तुम्हाला तरी हे सगळं पटतंय का? पटतंय नाही, माझी पक्की खात्री पटली आहे. आणि म्हणूनच मी माझ्या मतावर ठाम आहे की तो माझ्यासाठी मेला आहे. आणि तू सुद्धा हे सत्य लवकरात लवकर स्वीकारलंस तर बरं होईल. मी एकदा त्यांना भेटू का? एकदाच भेटते. हवं तर तुला भेटायचं असेल तर खुशाल जाऊन भेट. पण त्यानंतर माझा आणि तुझा कसलाही संबंध राहणार नाही. एवढंच लक्षात ठेवतो. ए अमृतताई, तू मला दे ना आता हे सगळं करायला. बघ कसं एका मिनिटात अख्खा चंद्र तयार करून देतो तुला. दे. झालं. तुला करायला दिलं ना तर जानकी येईपर्यंत काही राहणार नाही आणि एक तुकडा सुद्धा राहणार नाही. सगळं तोडून ठेवशील. मी काय वेडा आहे का तोडायला? नाही, वेडा नाहीयेस, पण अजून लहान आहेस. त्यामुळे बस तिकडे आणि मी सांगेन तेवढंच कर. ए काय ग ताई, तू जा ना जानकी ताईला तयार कर. जा, मी करतोय. ए बरं आहेस ना तू? जानकीला साडी बिडी नेसवणं मला जमणार आहे का? त्यापेक्षा मला जे जमतं ना ते मी करेन. तू डिस्टर्ब करू नकोस. तो फेविकॉल दे इकडे. पांडू दादा अगदी वेळेवर आलात. जानकीच्या डोहा जेवणाचीच तयारी चालली आहे सगळी. वहिनी साहेबांचं डोहा जेवण. सामान ठेवतो आणि लागतो कामाला. हो हो हो. आधी तुमच्या बहिणीची तब्येत कशी आहे ते तर सांगा. एकदम छान आहे. वहिनी साहेबांनी आयत्या वेळी मदत केली मला. आणि आता त्यांच्यासाठी मला काहीतरी काम करावं लागतंय म्हणून मला 1 मिनिटही थांबवू नका. आत्ता सामान ठेवतो आणि लागतो कामाला. आई शपथ, आई आली. ए आई, आई, आई. बघू काय आणलंस? अरे आज तुझ्यासाठी काय बी नाही आणलं. आज समद जानकीसाठी आणलंय.
काही खायला असेल तर मला पण पाहिजे कारण बाळाचा मामा मी आहे, त्यामुळे बाळाचा मामा नेहमी पॉवरफुल असला पाहिजे, नाही तर बाळाला सांभाळणार कसं? ए इकडे ये तू, नाहीतर जानकी तयार होऊन येईल आणि आपला चंद्रच तयार झाला नसेल. ये लवकर. वाय वाय चल ये. काकू आम्ही चंद्र बनवतोय, जानकीला त्याच्यावर बसवायचंय. बनवा बनवा, पुरा करा, मी आज जाते. ते पाकिट दे रे चांदीचं, सांडवू नको, उघडय. थांब जरा. हे काय, कुठे चाललात? काय अहिल्या, तुला जरी दिवसभर मोकळा असला ना तरी मला कामाला जावं लागतं. आणि तसंही अलीकडे हॉस्पिटलमध्ये जाऊन रिपोर्ट्स बदलायचं काम थांबवलंय मी. या विषयावर बोलून विचार करून काही फायदा होणार आहे का? नाही, मी फक्त माझ्यापुरतं बोलतोय. तू मनाला लावून घेऊ नकोस. तुला हवं तसं वागायला तू मोकळी आहेस. हे बघा, जे झालं ते मीही विसरू शकत नाही. लाज नाही वाटत तुला असं बोलायला? आज सगळेजण माझ्या नावाने बोंबाबोंब करतायत आणि ह्याला कारण फक्त तू आणि तूच आहेस. मी फक्त निमित्त मात्र आहे. त्या सगळ्यांना तुमचाच अपमान करायचा होता. हे कारण नाही तर दुसरं कारण त्यांनी शोधून काढलंच असतं, किंवा परशु भाऊजींनी ते कारण निर्माण केलं असतं. कायमच सांगत आलोय, परशु आम्हाला कधीच जवळचा नव्हता. दादाला प्रत्येक वेळेला मी हे सांगत आलोय. पण काय झालं, त्यांनी कधीतरी तुमचं ऐकलं नाही ना? प्रत्येक वेळी त्या नीच माणसाचीच बाजू घेतली ना त्यांनी. हिल्या, तू काय, तो परशु काय, तुमची जी नाटकं आहेत ना क्षुद्र आहेत, चिरीमिरी. कारण मी जर वाईट वागायचं ठरवलं ना तर तुमच्यापैकी कोणाला झेपायचं नाही. ते मग हिम्मत असेल तर ते करून दाखवा. दाखवून द्या या घराला की वामन किल्लेदार हा कोणी आश्रित नाही. नाहीतरी आत्याबाई म्हणाले आहेत ना की कर्तबगारी सिद्ध करण्याची तुमची कुवत नाहीये म्हणून. माझी काय कुवत आहे ना ते आता दाखवीनच. मी दाखवीनच. तसंही बऱ्याच अपमानांची परतफेड करायची आहे मला. या घरात तुमचा जो काही अपमान झालाय ना त्याचा त्रास तुमच्यापेक्षाही जास्त मला झालाय. हे या आधीही मी तुम्हाला सांगितलंय. आणि तुमच्या या लढाईत मी सुद्धा तुमच्या बरोबर आहे. बस हे जाऊ दे. आत्ता मी चाललेलो असताना मला थांबवण्याचं काय कारण आहे? आज जानकीचं डोहाळ जेवण आहे. घरात खूप मोठा कार्यक्रम आहे. बरेच जण येणार आहेत. तुम्ही तिथे असाल तर. आमंत्रण नाही का तुला या या म्हणून? हा का तिथे पेढ्याचे बर्फीचे बॉक्स घेऊन तू सगळ्यांच्या पुढे पुढे करणार आहेस? अहिल्या, आता यांच्या कुठल्याही कार्यक्रमात मला अजिबात रस नाही. मला तिथे जाण्याची इच्छा सुद्धा नाही. आणि माझं ऐकशील तर तूही जाऊ नकोस. कारण काय आहे, सॉरी पण ना, ज्या बायकांना मुलं होत नाहीत ना अशा बायकांना अशा समारंभामध्ये अपमानच सहन करावा लागतो. आणि नंतर माझ्याकडे येऊ नकोस म्हणून तुला आधीच सांगतोय. एनिवे, निघतो मी. तुमचं माहित नाही पण मी नक्की जाणार आहे. बघू तरी तिला किती नटवता येत ते. जानकी, आज तू ही साडी नेस. ही साडी सुंदर आहे है ना? खरं तर ही साडी बाबांनी माझ्यासाठी आणली होती. पण आता माझ्या आयुष्यात असे कितीचे आनंदाचे क्षण राहिलेत. ए, आपलं ठरलंय ना, मागच्या कुठल्याही आठवणी काढायच्या नाही. बरं बाई, नाही काढणार. पण तू सांग तर खरं, तुला साडी आवडली की नाही? खूप आवडली. मी घालते ही साडी. ग नेसते म्हणावं ग. तेच ते, मी नेसते ही साडी. खुश खुश. जानकी, आज बऱ्याच दिवसांनी घरात आनंदाचं वातावरण आहे ना?
आज मागचं सगळं विसरून जायचं. त्या घरामध्ये काय घडलं, कसं घडलं, किती लोकांना किती त्रास झाला, काही आठवायचं नाही. बरं बाई, कुठलीही वाईट आठवण काढणार नाही. आज फक्त मज्जा करूया आपण. तू आता पटकन साडी नेसून तयार हो, म्हणजे ते बायका आल्यात ना त्यांना मी तुला सजवायला पाठवते. 10 मिनिटात आले. लवकर. आणि हो, तुला आणखी काही हवंय का? खायला काही आणून देऊ? नाही ग, आता दिवसभर खायचंच आहे, काही नको. बरोबर, काही लागलं तर मला हाक मार. हो. लवकर आठव.